नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 25 जुलै 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेत 25 मोबाईल ॲप्लिकेशन्स म्हणजेच मोबाईल ॲपवर बंदी घातली आहे। या ॲप्सवर अश्लील आणि आक्षेपार्ह सामग्री पसरवण्याचा आणि IT कायद्यांसह इतर कायद्यांचे उल्लंघन करण्याचा आरोप आहे। या ॲप्सबाबत सरकारने असं सांगितलं की डिजिटल प्लॅटफॉर्मवर ते अश्लील आणि अनुचित सामग्री पसरवत होते, ज्याचा समाजावर नकारात्मक परिणाम होत होता। हे ॲप्स कोणत्याही सेन्सॉरशिप शिवाय किंवा देखरेखीशिवाय चालवले जात होते, जे IT कायदा 2000 आणि इतर सायबर कायद्यांच्या विरोधात आहे। या ॲप्सवर अनेक आरोप लावण्यात आले आहेत। यामध्ये अश्लील व्हिडिओ आणि वेब सिरीज दाखवणे, अल्पवयीन वापरकर्त्यांना टार्गेट करणे, वय पडताळणीशिवाय कंटेंट प्रोव्हाइड करणे, डेटा सुरक्षा आणि गोपनीयता नियमांचे उल्लंघन करणे, IT कायदा आणि माहिती प्रसारण नियमांविरुद्ध जाणे इत्यादींचा समावेश आहे। बॅन केलेली ही ॲप्स प्ले स्टोअरवर आणि ॲप स्टोअरवरून काढून टाकले जातील। कायद्यांचे पालन न करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर कठोर कारवाई केली जाईल। डिजिटल स्पेसमध्ये स्वच्छ कंटेंटला प्राधान्य दिले जाईल असे सरकारचे म्हणणे आहे। या प्रकरणात भ्रष्टाचाराचा मुद्दा कुठेही उपस्थित करण्यात आलेला नाही, त्यामुळे धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळालेली नाही। या संपूर्ण प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची गरज आहे, असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी विभागात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता। तब्बल 200 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनीच केला होता। तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना सुमारे 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता। मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडेंना मोठा दिलासा दिला आहे। त्यानंतर आज अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे। दमानिया पुढे म्हणाल्या की धनंजय मुंडे यांनी पुन्हा मंत्रिमंडळात परतू नये अशी विनंती मी देवेंद्र फडणवीस यांना करते। महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की प्रथम धनंजय मुंडे आणि नंतर माणिकराव कोकाटे यांच्यासारखे कृषी मंत्री मिळाले। याचिकाकर्त्यांनी चुकीच्या पद्धतीने मुद्दे मांडले आणि सरकारी वकिलांच्या गोंधळामुळे हे प्रकरण त्यांच्या बाजूने गेले, असेही त्यांनी यावेळी नमूद केले। धुळे येथील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे थांबलेल्या हॉटेल बाहेर सकाळपासूनच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांनीही हॉटेल बाहेर मोठी गर्दी जमवली होती। अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कोकाटे यांच्या समर्थनार्थ उत्साहाने घोषणा दिल्या। यामुळे हॉटेल परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले। कोकाटे यांच्या समर्थकांनी आरोप केला की विरोधक केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी या ठिकाणी नाटकीय प्रदर्शन करत आहेत। त्यानंतर माणिकराव कोकाटे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी निघाले असताना बाबळे फाट्याजवळ शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले। ठाकरे गटाच्या उपजिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने झाली। यावेळी कोकाटे यांच्या ताफ्याला काळे झेंडे देखील दाखवण्यात आले। मुंबईतील मंत्रालयात एक दुर्घटना घडली आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाबाहेरच्या सिलिंगला गंज लागल्यामुळे तेथील काही भाग कोसळल्याची माहिती समोर येत आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांची रांग लागलेली असते। आपल्या रुग्णाला सहायता मिळावी यासाठी रुग्णाचे नातेवाईक रोज या कक्षाला भेट देत असतात। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष ज्या ठिकाणी आहे तेथील डेस्कवरील सिलिंगचा काही भाग कोसळला आहे। आज सकाळी ही घटना घडली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही। कल्याण येथील खासगी रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण केल्याच्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे। आरोपी गोकुळ झा आणि रणजित झा या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी गोकुळ झाने पत्रकारांना देखील धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे। इतकंच नाही तर पोलिसांसोबतही त्याची अरेरावी पाहायला मिळाली। दरम्यान कल्याण सत्र न्यायालयाने आरोपी गोकुळ झा याच्या सुनावणीनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे। नितेश राणे नावाच्या मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे। मोहन भागवत यांनी मुस्लिम धर्मगुरू सोबत चर्चा करणं हे त्यांच्या विचारांच्या विरुद्ध आहे, अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। मोहन भागवत यांनी मुस्लिम धर्मगुरूंसोबत चर्चा केली असल्याच्या मुद्द्यावर राऊतांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर ही टीका केली आहे। नितेश राणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वाटाण्यासारखा उडत असतो।
त्याच्या जुन्या फोटोमध्ये तो आणि त्याचे वडील रोजा सोडत आहेत, नमाज पढत आहेत, अशी ही खरमरीत टीका राऊतांनी यावेळी केली। यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की मोहन भागवत हे जर मुस्लिम समाजाच्या वरिष्ठ मौलवींची चर्चा करत असतील, त्यांची मतं समजून घेत असतील, तर नितेश राणे यांनी लगेच राजीनामा देऊन अशा गोष्टीचा निषेध केला पाहिजे। भाजपचा आणि संघाचा त्यांनी निषेध करायला हवा, कारण हे त्यांच्या कठोर हिंदुत्वाच्या विचारात बसत नाही। खुर्चीला चिटकून बसू नका, धर्मासाठी राजीनामा द्या। सय्यारा सिनेमामुळे मराठी सिनेमा येरे येरे पावसात 3च्या स्क्रीन्स काढण्यात आल्याचा आरोप होत असून हिंदी मराठी वादाची पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून शाळेत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नको म्हणत महाराष्ट्रात मनसेसह विरोधकांनी चांगलाच विरोध केला होता। त्यानंतर राज्य सरकारने हा शासन आदेश मागे घेतला असून नव्याने समिती नेमण्यात आली आहे। एकीकडे हा वाद संपुष्टात येत नसतानाच आता हिंदी आणि मराठी सिनेमावरून नवीन वाद पेटला आहे। मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख असलेल्या अमय खोपकर यांची निर्मिती असलेला येरे येरे पावसात 3च्या स्क्रीन कमी करण्यात आल्या आहेत। मात्र मराठी सिनेमाच्या स्क्रीन कमी करण्यामागे केवळ सुडाचे राजकारण असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे। तसेच मनसे पक्षातर्फे त्यांनी सिनेमा थिएटर मालकांना इशारा देखील दिला आहे, मराठी सिनेमांना स्क्रीन द्या, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने ताळ्यावर आणू, असे देखील संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे। जयपूरमधील एका तरुणीने यश दयालवर सांगानेर सदर पोलीस ठाण्यात FIR दाखल केली आहे। यश दयालने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे आमिष दाखवून आणि तिच्यावर भावनिक दबाव आणून सुमारे 2 वर्षे तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप या मुलीने केला आहे। पीडितेच्या म्हणण्यानुसार त्यावेळी ती 17 वर्षांची होती। पोलिसांनी या प्रकरणात बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। FIR मध्ये असेही म्हटले आहे की यश दयाल IPL 2025 दरम्यान जयपूरला आला, तेव्हा त्याने मुलीला सीतापूर येथील एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तिच्यावर पुन्हा अत्याचार केला। सदर पीडितेने 23 जुलै रोजी तक्रार दाखल केली। मुंबई शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे। शुक्रवारी पहाटेपासून अनेक भागात संततधार पाऊस कोसळत आहे। दरम्यान मुंबईत शुक्रवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। शहर आणि उपनगरात शुक्रवारी पहाटेपासून संततधार पाऊस कोसळत आहे। शहरातील परळ, कुलाबा, वरळी या भागात पावसाचा जोर वाढला आहे। उपनगरातील वांद्रे आणि अंधेरी परिसरात देखील पाऊस कोसळत आहे। तसेच पुढील 2 ते 3 दिवस पाऊस सक्रिय राहील असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। पत्रकारांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की मीडियातील बातम्यांवर मी विशेष लक्ष देत नाही, कारण असा निर्णय माझ्या पक्षाचा आहे। मी अत्यंत संतुष्ट आहे। माझ्या पक्षाने जी जबाबदारी मला दिली त्यातूनच मी सामान्यातल्या सामान्य महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील व्यक्तीला न्याय देऊ शकलो। विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाजाचा दर्जा उंचावण्याची संधी मला मिळाली। 152 लक्षवेधी एका अधिवेशनात मांडण्यात आल्या। कामकाज वाढले आहे। मुंबई आणि नागपूर येथील विधान भवनाचा चेहरा मोहरा बदललेला आहे। इन्फ्रास्ट्रक्चर बदललेले आहे। आम्ही पूर्ण डिजिटलायझेशन केले आहे। दोन्ही सभागृह आम्ही आता पेपरलेस करत आहोत। विधानसभा अध्यक्ष म्हणून मला चांगले काम करण्याची संधी मिळाली आहे, असे राहुल नार्वेकर यांनी नमूद केले।